शहराच्या रस्त्याच्या कडेला अनधिकृत किती टपऱ्या आहेत, ज्या टपऱ्या रस्त्याच्या मधोमध आहेत त्यांना काढून टाका, पण ज्या टपऱ्यांचा काही त्रास होत नाही त्यांना जर आपण पावती दिली आणि त्यांना अधिकृत केलं तर सोलापूर शहरातल्या बेरोजगारांना रोजगारही मिळेल आणि त्यातूनही उत्पन्न मोठ्या प्रमाणात या महापालिकेला मिळेल असं मला वाटतं. मध्यंतरी मी 2 प्रस्ताव या महापालिकेला दिले होते. एक होता पर्यटनाचा, तो एकमताने मंजूर केला आहे, त्याबद्दल मी सभागृहाचा आभार मानतो. दुसरा होता महिलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र मूत्रालय म्हणजे मुताऱ्या कराव्या अशी माझी मागणी होती. त्यालाही मला वाटतं आपण एकमताने मंजुरी दिली आहे. तरी पण त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण तो फार गंभीर विषय आहे. हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडं महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला टी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाही. पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात. परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं, या धकाधकीच्या जीवनामध्ये बीपी असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत. वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत, तर त्या ठिकाणीही कुठेच आपल्याला स्वतंत्र मुताऱ्या महिलांसाठी दिसत नाही. आणि जर महिलांनी ते आणून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाही. महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथं सांगतो महिलांसाठी. कर्ण मरणासन्न अवस्थेत होता, कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही, आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राशी प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला. माझ्या एवढं दानही या जगात किंवा या पृथ्वीवर कोणी केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं. त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे करणार तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहे. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, बोलला नाही, तू उत्तर दिलं नाही, आणि तेच तुझं सगळ्यात मोठं पाप होतं. आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. आणि तेच पाप तुझ्यासाठी आधीच आणले. महिलांना मला सांगायचं आहे की अन्याय सहन करू नका, आपल्याला बोलावंच लागेल. तर आपण सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असले या शौचालयासाठी, तरी मला वाटतं ते कमी पडत आहे. त्याचं कारण असं आहे की पिंक टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहे त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. पुरुष मंडळींना तिथं कुणी ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी. आणि महिला बचत गटांना हे आपण महिला शौचालय चालवायला द्यावे. मुंबई महानगरपालिकेने महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये उतार्या सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेने त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. सन्माननीय महापौर साहेब, 1 मे 1964 रोजी सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली. आज अनेक दशके उलटून गेले आहेत, पण आजही एक प्रश्न अस्वस्थ करतोय, सोलापूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने स्वावलंबी कधी होणार. काळाच्या ओघात सत्ता बदलल्या, कधी काँग्रेसची सत्ता होती तर आज भाजपची आहे. राजकारणाची चाके फिरली आहेत, चेहरे बदललेत, पण आर्थिक परिस्थिती मात्र आजही जैसे थे आहे. आजही आपल्याला विकास कामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी किंवा मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागतात. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. केवळ घरपट्टी, पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेवर व्यापारी संकुले उभी करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे लागेल. सभागृहातील सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून
सोलापूर महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्र यावे अशी मी विनंती करतो. केवळ करवाढ करून सोलापूरच्या जनतेवर बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आर्थिक मूल्य वाढविणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तिथे अतिक्रमण होण्याची भीती आहे. या जागा BOTवर विकसित केल्या पाहिजेत. जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय. मुनानाका विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे. 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही. उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज BOTवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याच्यासमोर महापालिकेची मोठी जागा आहे. तिथे महापालिकेचे झोन ऑफिस आहे. ती जागा BOTवर जर दिली तर त्या ठिकाणीही आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते. हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे. त्या ठिकाणी आपण टॅक्स ऑफिस केलं. ते टॅक्स ऑफिस रिकामं करून ती जागा जरी आपण भाड्याने दिली तर त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते. कर्णिक नगरमध्ये जे मैदान आहे तिथे सभा होतात, त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत. त्या मैदानावरच L आकाराचे आपण जर गाळे बांधले तर त्या ठिकाणी खाऊगल्ली होऊ शकते. तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते. रंगभवन चौक आपण एखाद्या जाहिरात एजन्सीला दिले तर त्यातूनही महापालिकेला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मेन रस्त्याच्या डिवायडरमध्ये जे झाडे आहेत त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी आपण टँकरचं टेंडर काढले जात आहे. जर समजा त्या ठिकाणी आपण एखादं बोर मारलं आणि ठिबक सिंचनची लाईन केली तर कायमस्वरूपी तो प्रश्नही मिटेल आणि टेंडरचे पैसे आपले महानगरपालिकेचे वाचतील. विजापूर रोडवर भाजी विक्रेते बसतात, परंतु त्याच रोडवर ITIच्या समोर आपली रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते काढून तेथे भाजी विक्रेत्यांना जर आपण बसवले तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि रस्ताही रिकामा होईल. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.